Hello guys, welcome back to our channel. We are gathered here for our best friend's wedding. So we came here before 5 days, not 5 days, around 10 days yes. before. He came from Germany. Things like the day before. And Yes. all the Napoli beach, Harni beach, and we explore everything. This last 3 days was amazing. Awesome, amazing, and, amazing. Tomorrow is, you can see here setup is already. Yes, for haldi ceremony. Yeah. आता आपण मराठी चालू करूया. बस झाले. जेवढं इंग्लिश शिकलेलं तेवढं बोलून झालं. इंग्लिश खूप छान आहे. आमचं इंग्लिश संपलेलं आहे. आता आम्ही आमच्या मातृभाषेमध्ये येतो. मातृभाषेमध्ये तर इकडे बॅक कर ना, बॅक कॅमेरा कर. हा वरती छत दिसतोय हा. अरे वर वर. हा बरोबर. हा जो दिसतोय छत हा एकदम आम्ही पर्टिक्युलरली डिझाईन बनवून घेतलेला आहे 7 दिवस आधी. बरोबर. तर ते लाईट्स वगैरे आहेत, कलर पॅटर्न्स वगैरे ते डिसाईड केले होते. हे नारळाचं माड आहे, त्याला बघ असं मस्त कव्हर केलेलं आहे लाईट्सने वगैरे. आणि ऍक्च्युली त्याचं जे एंड प्रोडक्शन आहे ते वरती आणि बाकी समजतं त्यांना सगळ्यांना समज. छोटासा हाच हेतू आहे की म्हणजे तुम्ही कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं करू शकता. तर आपण हे तर बघू शकता, प्रेक्षक पण आहेत आपल्याला कंटाळले दिवसभर कामातून. हे प्रेक्षक बघा कामातून कंटाळले झोपले तर त्यांना झोपू द्या, आम्ही डिस्टर्ब नाही करत. बाकीच्या गोष्टी आणि बाकी चंगू मुंगू तिकडे खेळत आहे. तुम्हाला चंगू बघायचे आहेत का? एक मिनिट बॅक कॅमेरा दाखवतो. चंगू मुंगू ते बघा, तिकडे खेळत आहे. तिकडे चंगू मुंगू खेळत आहेत ते बघा. आणि इकडे तर एक मस्त गाडी पण आहे. उद्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे. खूप मोठा स्टॉक आणलेला आहे, कुर्ल्यावरून आणलेला आहे. काही स्टॉक कोणता स्टॉक? फटाके. ओके, फटाक्यांचा स्टॉक मित्रांनो. बाकी काही नाहीये. खूप सभ्य लोक आहोत आम्ही. फटाक्यांचा स्टॉक आलेला आहे वगैरे, डबल बार, ट्रिपल बार, 5 बार्स आणि त्या काय म्हणतात आणि हे पण सुरसुऱ्या. म्हणजे आमच्याकडे दिवाळीच आहे. उद्याचं लग्न म्हणजे आमच्याकडे दिवाळीच आहे, म्हणून आम्ही एवढी सगळी तयारी केलेली आहे. खूप सारी मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्युअसली बघत राहा. ऑनलाईन येतोय, लाईव्ह येतोय. बघा, एक्सप्लोर करा कसं लग्नाची पद्धत. प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न असणार आहे. कोकणाचं लग्न आहे. तर आहे ओव्हरऑल तुम्ही अपडेट राहा, लाईव्ह करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली सोबत. खूप सारं काही एक्सप्लोर करायला मिळणार. आणि अपकमिंग व्हिडिओज मध्ये आम्ही अशा काही नवीन गोष्टी घेऊन येणार आहे जे तुम्ही बघता क्षणी अरे वा तोंडात बोटं टाकता. तर बघत राहा, मस्त मजा येईल. 10 दिवस आधी आलेलो आहे. कळलं काय स्पेशल आहे तुम्हाला तर माहिती आहे. कोकणात आल्यानंतर एकच गोष्ट, हळद आणि लग्न. चला तुम्हाला आज एक गोष्ट दाखवणार मित्रांनो. आज तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार. हे बघा, झेंडूची फुलं मी सजवली स्वतःच्या हाताने. हे मी रात्रचा जागून मी विणलेले आहे. किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत ना. बघा, हे अशा पद्धतीने एक्साइटेड आहे. हा सुद्धा आमचा मित्र, त्याचं लग्न आहे. त्याच्या लग्नासाठी आम्ही एवढे 10 दिवस आम्ही आलो. आधी तयारी दाखवत आहेत. तोरण ऍक्च्युली हे आम्ही सांगू शकतो मी तुम्हाला इथे. बेसिकली आय एम फ्रॉम नेदरलँड, साऊथ नेदरलँड. ओके. तर माझं जे मराठी आणि हिंदीवरचं जे प्रभुत्व आहे ते खूप लहानपणापासूनच जास्त राहिलेलं आहे. कारण तिथं थंडीमध्ये मला काहीच काम नव्हतं मराठीशी. या मित्र, हे बघा नवरदेवाच्या घरचं झाड आहे. ओके. तर हे तुम्हाला 2च ठिकाणी बघायला मिळणार, अंबानी आणि इकडं कोकणात. बाकी दुसऱ्या ठिकाणी झाडच नाही. ह्याला खाली भुईमुगाच्या शेंगा लागतात बरं का. आता आपण ते ठेवल्यात, मुद्दाम काढल्या नाहीत कारण जेवणानंतर आम्हाला खावे लागतील. तर त्यासाठी उचलून घेऊन जातात त्यामुळे. आणि साईड बाय साईड बिझनेस म्हणून ह्याला कंस पण येतात. ओके, ते कंस तुम्ही खाऊ शकता भाजून, फ्राईड वगैरे. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य, हा त्याचा सक्का भाव आहे,
पण तरी सुद्धा आम्ही लांब लांब ठेवले. उगाच भांडण काय होतं ना भांडण त्यांचं, होता जरा. उगाच. अरे विसरलो, हे हे ह्या आमच्या मॅडमने बनवलंय. ओके, रात्रभर जागून हा बनवले हो. गेंडूची फुल आहे. हे साऊथ पॅसिफिक महासागरामध्ये एक छोटंसं बेट आहे. हो का? हा खरंच? हा, तिकडे आम्ही बसने गेलो होतो. हा. त्यावेळेस तुम्हाला आणून दिले. गेले किती 750 कष्ट केलं वर्षापासून तुम्ही? 750 वर्षापासून ह्या बनवत आहेत. तर त्या सांगतील, एक्सप्लोर करतील की काय आहे, म्हणजे कसं आहे ते. खूप म्हणजे स्वतःच्या हाताने प्रेमाने बनवले माझ्या खास खास मित्रासाठी. तर कसं वाटतंय हे ह्या पद्धतीने मी सजवलेलं आहे, तर तुम्ही सांगा. नाही याची गरज नाहीये, माझा आवाज चांगला आहे, खूप मोठा अरे आवाज वा आहे. वा वा. तुला आवाज तिथूनच घेणार आहे तो लांबून येणार आवाज. तर हे मी अशा पद्धतीने ते डेकोरेट केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटत आहे हे डेकोरेशन, प्लीज मला कळवा. कारण की हे 750 वर्ष मी हेच करत होती. ऍक्च्युली माझा जन्मच ह्यासाठी झाला होता, तो आज सफल झाला आहे मला असं वाटतं. मित्रांनो, हे तुम्हाला दिसतंय हे साधं सुद्धा नाही आहे डेकोरेशन. मी सांगतो, एक्सप्लेन करतो. हे जे डेकोरेशन बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली. तर याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर हा पॅटर्न बघितला असेल तर तुम्हाला कॉमन वाटेल, पण तसं नाही. याच्यामध्ये हे आहे, नवरदेवाचं नाव आहे, कंप्लीट नाव आम्ही दिलेलं आहे. हा उद्देशचा येऊ दिसतो, हा त्याच्या वडिलांचा. ओके, आणि हा जी आहे जलगावकरचा जी आहे, तर इथे बघू शकता. हा नाही आहे ऑलरेडी, हा ज मराठीतून दिलेला आहे आम्ही. ओके, तो प्रयत्न आहे, पण ठीक आहे, इथं जागेच्या अभावी आम्ही तो शॉर्टमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. असं हे करण्यासाठी. ओके, हे हां, ह्या आहेत, तुम्ही बघू शकता ह्या. हां, तर तुम्ही काही कमेंट्स देऊ शकता. तुम्ही काही तुमचं काय असेल, 750 वर्ष आपण हे सगळं करत होतो, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय आणि खूप कोऑपरेटिव्ह म्हणजे केलंय मला. खूप छान तयारी केली. ओके, थँक्यू. आता ह्या झाडाबद्दल काहीतरी आपण सांगू इच्छिता? मी विसरलोच. ॲक्च्युली ही एक टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे. हे जे झाड आहे, हे ह्याला आम्ही आपल्या मराठी भाषेत काय बोलतो, नारळाचं झाड, माळ. 2 in 1 झाड आहे. तर 2 in 1 म्हणजे काय, बेसिकली मी सांगतो, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त वापर. तर ह्याचा जो बेस आहे तुम्ही खाली बघू शकता. वरती तुम्हाला कुठेच पानं झाडं दिसणार नाही. ह्याची फळं डायरेक्ट सेकंड फ्लोअरला येतात. हां, घेऊ शकतो. ओके, तर हा एक शॉर्ट फॉर्ममध्ये आम्ही प्रयत्न केला आहे छोटासा. ओके, तर असं आहे. ह्या ज्या लाईट्स दिसत आहेत, ह्या लास वेगासमधून आम्ही उचलून आणलेल्या आहेत. म्हणजे 10ला एक सेट मिळत होता. हा, ते वरती आहे सर. असं काय तेही तुम्हाला आम्ही आम्ही सगळं एक्सप्लेन काय, कारण आम्ही फ्रंट साईड पण दाखवायची बाकी आहे. हा, हे जे आहे ते, हे इकडे घ्या, तो बघा. हे बघा, हाच तो नवर. हे आमचे नवरदेव. हा, तुम्हाला माहिती आहे यांच्या तोंडावरती चमक काय येते? हे जे हा, ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, हा जो पॅटर्न जसं आपण खाली बघितला, ह्याची स्पेशालिटी तसं हे आपल्याला नेदरलँडमध्ये, एक साऊथ नेदरलँडमध्ये जागा आहे, वांगसिंग्स फांग्स. ओके, तर तिकडे हे जास्त प्रमाणात फुल नाही. ते तुम्हाला नाहीत कळणार ते जागा, तुम्ही सोडा. आम्ही ज्यावेळेस एक साधारण 77 वर्षापूर्वी बैलगाडीने गेलो होतो, त्यावेळेस टोपलीतून हे फुलं आणलेली आहे. कष्ट करावे लागले माहिती तुम्हाला ह्याच्यासाठी? हे 3 वर्ष हेच विणत होते. म्हणजे विचार कर, ह्याच्यासाठी खूप कष्ट आहे. म्हणून तर बघा, नवऱ्यावरती जितकं चमक येतोय ना, याच्यामध्ये जो पॅटर्न आहे, फेशियल करून जितकं चमक नाही युरो येणार, तितकं हे युरो इंडियन पॅटर्न आहे. ओके, हा फक्त आजच्याच दिवसासाठी आम्ही ठेवला आहे, कारण नवरदेवाच्या शर्टला हा मॅच झाला पाहिजे म्हणून आहे. ओके, झालं तुझं काम. तर इकडे बघा हिरवळ कशी पसरली वगैरे, असं आम्ही थोडेसे ट्राय केलं आहे. हे हां, मॅच. हे जे बोंड आहेत, हे फक्त ऑस्ट्रेलियामध्ये मिळतात, तर ते आम्ही इम्पोर्ट केलेले. हे सागवान वगैरे सगळं. तर इथून आमच्या नवरदेवाची एंट्री होणार आहे. तुम्ही बघू शकता, ह्या ज्या टाईल्स आहेत, मधल्या टाईल्स वेगळ्या आहेत, बाजूच्या ह्या इटालियन मार्बल आहे. तर ती समोरून त्याची एंट्री होणार आहे आणि अशी इकडून तो खाली जाणार आहे.
हां तर ओव्हरऑल मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये आज एवढं एक्सप्लोर केलं. खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या खूप सारे ॲक्च्युली एरिया नाही फ्रंट मी सस्पेन्समध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही नंतर सांगणार का? कारण एवढ्या कमी म्हणजे टाईमचा व्हिडिओ आपण करायचा ठरवला आहे. पहिले ब्लॉग्स पण आपले कमी टाईम्समध्येच, तर जास्तीत जास्त एक्सप्लोर आपण करणार आहे, जास्तीत जास्त डिटेल्स माहिती देणार आहेत कशी लग्नाची पद्धत आहे. बरोबर. ओके तर ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला नक्की दाखवण्याचा चांगला पुरेपूर प्रयत्न करू, इन डिटेल्स दाखवू. बाकी आम्ही एक्सप्लोर करतो इथल्या बाकीच्या जागा. दापोली शहरामध्ये खूप काही फिरण्यासारखं आहे, खूप काही बघण्यासारखं आहे. बीचेस आहेत, केव्ज आहेत, मंदिर आहेत, पुरातन मंदिर आहेत, कॉलेजेस आहेत इथले चांगले चांगले जुने. खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे दापोली शहराला. तर तो आम्ही बाजूला एक्सप्लोर करणार आहे आणि त्यासुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा एक प्राथमिक प्रयत्न करणार आहे प्रामाणिकपणे. तर मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके आणि कमेंट करायला विसरू नका. डन. आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा सांगा. शेअर करायला विसरू नका प्लीज. बाय बाय. बाय बाय. सी यू.